आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आईवर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप होतोय। यानंतर भाजपकडून जरांगेंवर तोंडसूक घेण्यात आला। आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी बंद करा, फडणवीसांच्या आईवर खालच्या शब्दात केलेली टीका अजिबात खपून घेणार नाही असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं। कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या। हे कुठलं आलं धोरण? देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल तुम्ही अपशब्द वापरता। हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे। शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे। मला वाटतं महाराष्ट्र सुज्ञ आहे, मराठा समाज देखील सुज्ञ आहे। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। तर आपण मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द वापरलेलेच नाहीत, काढलेलेच नाहीत असं जरांगे म्हणतायत। मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांचे। ते शब्द मागं घेतो, बोललो असेल तर। मी बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? हा, आरक्षण बी द्या। हा, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत। तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या। मी तर बोललोच नाही, आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला। हा, आणि मोठ्या मनाने घेतला, त्याच्यात काय नाही एवढं। आमच्या मोठ्याचं म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये। पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, ते बी बघा। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली आणि सरकारला इशारा दिलाय की 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून आरक्षणाच्या लढाईकरता मुंबईकडे आम्ही निघणार आहोत। 27 तारखेला निघून 28ला आम्ही मुंबईत पोहोचू आणि 29 तारखेला आझाद मैदानात उपोषणाला बसू असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। सरकारकडे 2 दिवस आहेत, त्यांनी यावर तोडगा काढावा असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठा आणि कुणबी हा एकच आहे असा GR हवा आहे, हा जरांगेंनी म्हटलेला आहे। तसंच हे आंदोलन शांततेत होणार, कोणीही हिंसाचार करणार नाही, करू नये असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय। आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये। आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही। तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठी तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय आहे काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले, मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्या फंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो। मग
सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठ्या नाही तर सरकार आहे. तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब. पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य आहे ते जर द्यायला लागलात तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना आज शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय. हाच तो वारकरी संप्रदाय. यांच्या समक्ष शब्द देतो. मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईला जाण्याकरता 27 तारखेला सकाळी 10 वाजता निघणार आहेत. मनोज जरांगे यांच्याकरता विशेष रथ तयार करण्यात आला आहे. रथावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ रुबाबदार असा पुतळा आहे. त्यावरच 27 तारखेला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. मनोज जरांगे यांना उभं राहण्याकरता ट्रकवर स्टेज तयार करण्यात आला आहे. आमच्या रयतेच्या राजाला बघितले की मला ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली. आंदोलनादरम्यान सुद्धा मी बघितलं आहे, आंदोलनाचा अर्धा उपाशी तपाशी राहून तुम्ही जे आंदोलन करता, तर ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतो तुम्ही छत्रपतीच्या पाय धरता, ते सुद्धा बघितलेलं आहे मी. राजा इतकं बळ देते आमचा राजा. जगाच्या पाठीवर अशी शक्तीच नाही हो. खोटं नाही बोलत तुम्हाला. कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणून, कुणी श्रद्धा म्हणून. मी त्याला श्रद्धा समजतो. काय बळ आहे? माझ्या राजावर लय श्रद्धा आहे. काय बळ आहे? ताईट झालो म्हणून मी नुसतं राजात पडून आणलेला, राजभाऊंनी आणलेला केला ते माणूस दरबारीने पदरून करतो. मराठी लयच येतले, कोणाला आठाना मागत नाही. ते पदरून केलं ते पुरं. ते म्हणले मीच देणार. गेल्या वर्षी मीच दिल दा, यंदा राजांना मीच आणणार. खर्च माझाच. आज ते साक्षात पुढे दिसले. देवच आल्यावर वाटला की आता कुठले संकट आहे तमाने आता? हे संकटन फंकटाचं काय संबंध आहे? हे आणते आमच्यावर संकट घेण्या देण्याचे फडणवीस साहेब. नसता फडणवीस साहेबाचं आमचं काही वैर नाही, पण ते जातीला संपवायचं म्हणतात. माझ्या जाती संपायचं म्हणलं मग मला सहन नाही. मग पुढचा कुणी बाप असला तरी सोडणार नाही. फडणवीस काय चीज आहे? आमचा राजाने ते शिकलंय. घरदार नाही, रयत बघायची. तुम्ही डावच सांगा ना सकाळपासून. मी तुम्हाला एवढं खोदून विचारतो, तुम्ही डाव सांगत नाही. आमचे तिकडे आहेत ना, खबरी तुमचे पण तिकडे आहेत. ते छावणीत जमा झाले. तिकडं काय आमच्या तिकडून बोलतात ना, ते जर जाती झाले ना, तुमचे तिकडे जाऊन त्यांना साथ देतात. दोन जाती करावं लागतात का कोण? आता राजकारण पक्षाचे वेगळी जात आणि गरीब मराठीची वेगळी जात. आता काय करावं? ते जाती उडीत नाहीत म्हणलं. डाव आहे काहीतरी. शांततेच आहे. पण हाय मुंबईत जाणार, आहे. मुंबईत जाणार. तुम्हाला मुंबईत मी दिसणार. 29 दिसणार. कसा दिसणार? पण दिसणार. मुंबईत दिसणार. मरून येणार पण आरक्षण घेणार. सोडणार नाही. डाव सांगणार नाही. अरे लयच मराठी खुश झाली. आता शिवरायांचा महाराजांचा पुतळा आल्यापासून आता तर काय मराठी. आता हे आपल्या आयबीएन लोकमतच्या माध्यमातून एकदा राज्यात दिसला. राज्यातल्या पोराच्या ढवळल्या म्हणायचं. रात्रीतून पळते कागण इकडे गाड्यान घेऊन सगळे काही गेले मुंबईला.